आणि वार्ता कळल्याबरोबर सगळे दुकानं बंद केलेले, सगळी जनता जनार्दन बाळ गोपाळ असं रस्त्यावर आलेले, सगळे धंदाच्या वाड्याकडे आलेले आणि नंदराजाला म्हणतात, नंदा आमचं काय ऐकू नको, तो मागण्याचे आहे तुझं प्रती एकच आहे तुझ्याकडे मागणं, त्या गोपाळांना कृष्णाला आणि बलरामाला घेऊन जाऊ नका. नाही म्हणले, कार्यक्रम झाला की यायचंय वापस. आणि सगळे घरी गेले तरी प्रत्येक जण जागा आहे हो, सगळे कोणी रडत आहे. भयान अवस्था झाली, जीवाला जीव लावलेला देवानं. प्रत्येक माता मावले कुणी जेवण नाही, ताईने पाणी पिलं नाही, अन्न चारा खाल्ला नाही. आणि यशोदा माई नुसत्या दुःखात आहे, रडत बसलेली आहे. चंद्र साक्षीला आहे आणि ओटेवर आलेला आहे घराच्या दारामध्ये. आणि चंद्राला विचारते, यशोदा का रे चंद्रा, तू भगवान शंकराचा आवडतायस ना, काय माझ्याकडून चुकलंय? माझ्या बाळाला उद्या मथुरेला जावं लागेल, तो फार दुष्ट आहे रे. आणि यशोदा जेवत नाही. गोपाल कृष्ण सगळे झोपलेले, हळूच उठले, यशोदेजवळ आले. आई, जगाच्या चालक मालकानं यशोदेला आई म्हणताय. आई मला भूक लागली, आई मला तुझ्या हातानं जेवायचे, आई मला दूध दे, दही दे, आई चल बाबा. नाही आई, आज तुझ्या ताटात जेवायचे आहे. आणि एका ताटामध्ये भक्ती आणि भगवंत, यशोदा म्हणजे भक्ती आहे आणि भगवंत म्हणजे गोपाल. आणि भगवान जगाचा चालक मालक भक्त रूप यशोदेच्या मुखात घास घालतोय. यशोदा त्या बाळाच्या मुखात घालत असते. कसे तरी जेवले आणि आईजवळ, आईच्या अंगावर उजवा हात टाकून भगवान बालकृष्ण गोपाल कृष्ण झोपलेले. कोंबड्यानं आवाज दिला, कोंबडा आवरला, ओरडला. ओरडल्या बरोबर यशोदा उठल्या, सडा सारवण केलंय, रांगोळी काढली. गोपाल कृष्णाला, बलरामजीला सगळ्या गोपी आल्या. कोणी दुधाने स्नान घालतंय, दह्याने घालतंय, तुपानं, मधानं. षोडोपचारे पूजा सेवा केली. राधा मैया पाहती आणि गोपाळ कृष्ण राधेकडे गेले. राधे, आता ही गाय सांभाळ, ही माझी घोंगडी, ही बासरी, ही सगळंच तुझ्याकडे राहू दे, मी येतो. राधा म्हणले, कुणाला सांगता येतो, तुम्ही जाणार कुठे आहेत? माझी परवानगी. राधे, तू आदिशक्ती आहेस, तुला माहितीये ना आपल्याला पुढं कार्य करायचंय. राधेनं ऐकलं, पण बाकी पामराला काय? आणि रथामध्ये बसले आणि रथामध्ये बसले सगळे अक्रूरा, नेऊ नको भगवान, हे अक्रूरा अक्रूरा